खोक्या उर्फ सतीश भोसलेचा ताबा बीड पोलिसांकडे. प्रयागराजमधून ताब्यात घेतलेल्या खोक्याला महाराष्ट्रात आणलं. खोक्या भोसलेचं संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आल्यानंतर त्याला बीड पोलिसांच्या हवाले करण्यात आले. खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर. वन विभागाच्या जागेत खोक्या भोसलेने घर बांधल्याने कारवाई. अजित पवारांच्या घरी सनई चौघडे वाजणार. जय पवारांनी भावी पत्नी ऋतुजा पाटीलसह शरद पवार आणि कुटुंबाचे घेतले आशीर्वाद. सुप्रिया सुळेंनी फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा. बीडमधील बाभुळवाडीचे सरपंच आणि धनंजय देशमुखांचा साडू दादा हिंडकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी. मारहाण प्रकरणात बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आयआयसीटी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत घोषणा. आयआयसीटीसाठी केंद्राकडून 400 कोटी रुपये निधी आणि फिल्म सिटीत जागा देणार. देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट. मुंबईत होणाऱ्या समिटचं फडणवीसांकडून मोदींना निमंत्रण. मुंबईत 1 मे पासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट. सोलापुरात सकल हिंदू समाजाची अबू आझमीच्या विरोधात निदर्शने. अबू आझमीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत व्यक्त केला निषेध. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ करण्यात आलं आंदोलन. केडीएमसीच्या फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. भगवान पाटील असं पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव. चौकशी करून कारवाई होणार. केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांची माहिती. राज्यात धुळवडीचा उत्साह. राजकीय नेते सेलिब्रिटींसह सामान्य नागरिक घेणार धुळवडीचा आनंद. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तर नियमावलीही जाहीर. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांची दिंडोशीमध्ये होळी. राजस्थानी मंडळासोबत प्रभूंची होळी. सुनील प्रभूंनी केलं होलिका दहन. परभणीमध्ये स्वाभिमानींकडून राज्याच्या अर्थसंकल्पाची आणि शक्तीपीठ अधिसूचनेची होळी. यावेळी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. रत्नागिरीच्या लांजामध्ये होळीला हिंदू मुस्लिम ग्रामस्थ एकत्र येतात. होळी उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांची अलोट गर्दी. श्रीदेव चव्हाट्याचा होळी उत्सव आनंदात संपन्न. रत्नागिरीच्या दापोलीतील हौशी मंडळ तरी बंदर आर्जले येथे पालखी सोहळा संपन्न. सालाबादाप्रमाणे यावर्षीही सावनेकरीण देवी आणि सताई देवी पालखी भेट सोहळा ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. अमरावती शहरात 100 पोलीस रस्त्यावर. धुळवडीला गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज. पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवणार. नाशिकमधील संस्कृती संवर्धनासाठी आज वीर पूजन सोहळा. मुक्तेश्वर पटांगणात पार पडणार सोहळा. नाशिकच्या पारंपरिक वीरांचं होणार पूजन. नगरच्या पाथर्डीत मढी यात्रेचा आज दुसरा दिवस. मढी येथे अद्यापही दुकानांचं वाटप नाही. मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव झालेला मंजूर. चिपळूणच्या आई महाकाली देवीच्या शिमग्याला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात. शिरगाव ग्रामस्थांच्या वतीनं पुष्पवृष्टी करून करण्यात आलं जंगी स्वागत. महिनाभर चालतो आई महाकाली देवीचा शिमगा. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सरकारची प्रतिकात्मक होळी दहन. जन आक्रोश समितीसह ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिकात्मक होळी. अमरावती दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली धुलीवंदन कार्यक्रमाचं आयोजन. या धुलीवंदन सोहळ्यात दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग. विद्यार्थ्यांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावून केला आनंद साजरा. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा परंपरागत होळी उत्सव. परंपरेप्रमाणे संत नामदेव पायरी येथे करण्यात आले होलिका दहन. शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची बचाव कृती समितीतर्फे होळी. सांगलीच्या स्टेशन चौकात होळी करून शक्तीपीठ महामार्गाला केला विरोध. पंढरपूर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये होळी पेटवून वाल्मिकी संघाच्या वतीनं अनोखे होलिका दहन. पंढरपूर नगरपालिकेचे नागरी सुविधांमध्ये दुर्लक्ष असल्याच्या निषेधार्थ गणेश अंकुशराव यांच्या नेतृत्वात आंदोलन. मढी यात्रेला सुरुवात. मात्र अद्यापही दुकानांचं वाटप नाही. आज अर्जांची छाननी. बाहेरच्या व्यापाऱ्यांना दुकान वाटप नाही. सरपंच संजय मरकणी यांची माहिती.
पैठणमध्ये नाथषष्ठी यात्रेनिमित्ताने अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी घेतला आढावा। यात्रा महोत्सवानिमित्त लाखो वारकरी पैठण नगरीमध्ये दाखल, विविध मार्गांची करण्यात आली पाहणी। साताऱ्यात कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून निदर्शनं, मनुवाद्यांच्या ताब्यातून बोधगया महाबोधी विहार मुक्त करण्याची मागणीसाठी निदर्शने। चांदवडमधील विद्यार्थ्यांनी बनवली सोलर आणि इलेक्ट्रिकवर चालणारी हायब्रिड कार। SNJB पॉलिटेक्निकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार, यामुळे विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक। अमरावती विमानतळाला मिळाला DGCI कडून एड्रोम परवाना। अलायन्स एअरचे अमरावती मुंबई अमरावती विमान महिना अखेरीस धावणार। नांदेड विमानतळावर आता प्रवाशांसाठी प्रीपेड ट्रॅक टॅक्सी, बेबी केअर रूमची सुविधा। गुरुवारी संत बाबा नरिंदर सिंघजी यांच्या हस्ते या दोन्ही सेवांचा शुभारंभ। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर राज्यात सर्वाधिक उष्ण ठरलेलं आहे। तापमानाचा उच्चांक गाठत 42 अंश तापमानाची राज्यात प्रथम क्रमांकाची नोंद। अकोल्याच्या ग्रामीण भागातील डोंगर दऱ्या खोऱ्यात शेतीच्या बांधावर चोहीकडे पळस बहरलाय। या पळसाच्या फुलातील मध प्राशन करण्यासाठी स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी। पंढरपूर भक्त निवासातील हॉटेल ठेका दिल्यानं भाविक नाराज। थाळी थेट 3 महाग, मंदिर समितीनं हॉटेल चालवण्याची भाविकांची मागणी। पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया होणार, ई-पॉक्सी प्रक्रिया करण्याची पुरातत्व खात्याची सूचना। काही वारकरी संघटनांचा मात्र विरोध। देवळा भागात बिबट्याचा मुक्त संचार, खामखेडा परिसरात रात्री 2 बिबट्यांचा वावर, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्यांना जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी। मालेगाव महानगरपालिकेत कर्मचारी आणि माजी नगरसेवकात हाणामारी, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात, मुंबईहून अमरावतीला जाणाऱ्या रेल्वेला अपघात। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही। विरारमध्ये धक्कादायक घटना उघडकीस, महिलेचं सुटकेसमध्ये शीर आढळलं। होळीच्या दिवशीच घडलेल्या घटनेनं नागरिक भयभीत। अहिल्यानगरमध्ये लाकडी दांड्याने दुकानांसह 2 मोटरसायकलची तोडफोड, मारहाणीत 1 युवक जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। तोडफोडीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद। पुण्याजवळील वाडेगावात हवेत गोळीबार, अश्लील फोटो मागितल्याच्या कारणावरून गोळीबार। या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी काही जणांना घेतलं ताब्यात। नागपुरात एमडीची तस्करी करणाऱ्या 3घांना अटक। मध्य प्रदेशातून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 3घांवर कारवाई। मध्यवर्ती बस स्थानकासमोर पोलिसांकडून 3घांना अटक। 10 लाख रुपये किमतीची 106 ग्रॅम एमडी पावडर जप्त। परभणीच्या मानवत येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई। 11,000ची मागणी करणारा ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या ताब्यात। जळगावच्या मोहाडी गावात MSEB कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळे यांना मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। या प्रकरणी जळगावच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये 16 ते 22 मार्च रोजी जनजागृती सप्ताहाचे आयोजन। सिंचन मंडळ आणि यवतमाळ पाटबंधारे प्रकाल मंडळ या कार्यालयामार्फत सप्ताह साजरा करण्यात येणार। जागतिक जल दिनानिमित्त नागरिकांना पटवून देण्यात येणार पाणी बचतचे महत्त्व। पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेच्या करवाढी विरोधात स्थानिक नागरिकांचं उपोषण। नगर परिषदेने केलेली घरपट्टी वाढ ही तत्काळ थांबवावी अशी मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।